एने एकले ओ जाणे सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन ते न चले लक्ष कोटी, म्हणून आले या सावळ्याच्या भेटी ओ. येणे एकले ओ जाणे ही सेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन ते न चले लक्ष कोटी, म्हणून आले या सावळ्याच्या भेटी ओ. आता घालावो याच्या पायावरी, हची चुकविल जन्माची भोवरी, सिनले बहुत 84 फेरी, तोडील चिंता हा ह्याची आशा थोरी ओ. आता घालावू याच्या पायावरी, हाची चुकविल जन्माची भोवरी, सिनले बहुत 84 फेरी, तोडील चिंता हा ह्याची आशा थोरी ओ. येणे एकले ओ जाणे ही शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी, जोडिले धन ते न चले लक्ष कोटी, म्हणून आले या सावळ्याच्या भेटी ओ. बहुत गांजियले माया मोह भ्रमे, रतता विषयी या विषयाच्या कामे, करिता भरोवरी रित्या मनोधर्मे, याशी कृपा येता हरिल हा कर्मे ओ. बहुत गांजियले माया मोह भ्रमे, रतता विषयी या विषयांच्या कामे, करिता भरोवरी रित्या मनोधर्मे, याशी कृपा येता हरिल हा कर्मे ओ. येणे एकले ओ जाणे ही शेवटी, येथे राहणेच नाही कल्पकोटी, जोडिले धन ते न चले लक्ष कोटी, म्हणून आली या सावळ्याच्या भेटी ओ. काम क्रोधी ओ जाचिले बहुत, नेदी राहो क्षण एक निवांत, वरी पडती ओ गर्वाचे आघात, म्हणून विनवणी सांगा त्वरित ओ. काम क्रोधी ओ जाचले बहुत, नेदी राहो क्षण एक निवांत, वरी पडती ओ गर्वाचे आघात, म्हणून विनवणी सांगा त्वरित ओ. येणे एकले ओ जाणे ही शेवटी, येथे राहणेच नाही कल्पकोटी, जोडिले धन ते न चले लक्ष कोटी, म्हणून आले या सावळ्याच्या भेटी ओ. अशा कल्पना या मातल्या पापीनी, मनशा चिंता डंकिनी सर्फिनी, येतील रिवो जाणवेची जाचनी, म्हणून विनविती ह्याची क्षण क्षणा ओ. अशा कल्पना या मातल्या पापिनी, मनशा चिंता डंकिनी सर्पिनी, येतील हरी ओ जाणिवेचे जाचनी, म्हणून विनविते ह्याची क्षण क्षणा ओ. येणे एकले ओ जाणे ही शेवटी,
येथे राहण्याची नाही कल्पकोटी जोडिले धन ते न चले लक्ष कोटी म्हणून आले या सावळीयाचे भेटी आहे शेवटीचे माझे येते पेने वाटे निश्चय हा याची आदर्शने राहिले चित्ती याचे चिंतने निळाजी ऐकिले गाराने आहे शिवटीचे माझे येते पेने वाटे निश्चय हा याची आदर्शने राहिले चित्ती याचे चिंतने निळाजी ऐकिले गाराने येणे एकले जाणे ही सेवती येथे राहणेच नाही कल्पकोटी जोडिले धन ते न चले लक्ष कोटी म्हणून आलिये या सावळीच्या भेटी म्हणून आलिये या सावळीयाचे भेटी कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञानराज सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सारासी नाश्यति विघ्नं या कुंदेन्दु तुषार हरडवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावर दंडमंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता समपातुं सरस्वती भगवती निशीस जाण्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं या नामे पृथ्वी समृतरली ते नाम माझे वाचे असो या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादीपनी कालिया स्पर्शला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वंदे विष्णु भवयार सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय राम जय जय राम चरितम रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम एक अक्षरम कुसम महापातक नाशनम ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीवलोचनम जानकी लक्ष्मण पेतम जटामुकुटमंडितम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम लोकाभिरामं रणरंग
श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्रीरामचंद्र शिरसा श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपदे श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपदे माता रामो मत् पिता रामचंद्र स्वामी रामो मत् सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंग धीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपदे राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी राम कृष्ण हरी देवाजीचं नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी देवाजीचं नाव घ्याव सकाळच्या प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय कैलास रान शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी कैलास रान शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला श्यामू सुंदर गोपाला मन मोहन गोपाला गोपाल 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 गोपाला श्याम सुंदर गोपाला मन मोहन गोपाल 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 गोपाला हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाह गणपतीला तुरे वाह महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुली वाह गणपतीला तुरी वाह महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा बेल शोभे हिरवा रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीत भगवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीत भगवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीत भगवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 हरी राम 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 प्रभु राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण वेद पारायण सत्यनारायण, ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण, वेद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण, ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण, ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्यावरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम। हरि श्रीराम जय राम जय जय राम, प्रभो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग ओवी 100 ते 125। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसमिद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासो अवधारी रोजे। तैसे सर्व सुखे सहित दैवाची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हासाठी। ऐशे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा। का झाली या सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा। लुब्ध होवोनी स्वादा विषयांची तिही यज्ञ भाविकी सुरी। जे संपत्ती दिदली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी। न भजेल जो अग्निमुखी हवन, न करील देवता पूजन। प्राप्त वेळ भोजन ब्राह्मणांचे, विमुख होईल गुरुभक्ती। आदर न करील अतिथी,
संतोषने दिल ज्ञाती आपुलिये ऐसा स्वधर्म क्रिया रहितू अथिलेपणे प्रमंतू केवळ भोग सक्तू होईल जो तया मग आपावो थोर आहे जेने ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू जैसे गतायुषी शरीरे चैतन्य वासू न करी का निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला जैसा दीपासवे हरपला प्रकाश उदयं तैशी निजवृत्ती जेथ सांडे तेत स्वतंत्र ते वस्ती न घडे ऐका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे मनवुनी स्वधर्म जो सांडिल तया ते काळू दंडिल सुरू म्हणून हरिल सर्वस्व तयाचे मग सकळ दोष भवंते गिवसोनी घेती तया ते रात्री समयी स्मशानाते भूते जैशी तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नाना विधे पातके दैन्य जात तितके तेथेची वशे ऐशे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता परिकल्पांती सर्वता प्राणीगण हो मनवोनी निजवृत्ती हे न संडावी इंद्रिये बरळोने दावी ऐशे प्रजांते शिकवी चतुराननू जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्म तेने पाडे विसंभोने मनोनी तुम्ही समजती आपुलालिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती मनिपत असे देखा विहित क्रिया विधी निरहेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी विनियोग करी गुरु गोत्र अग्नि पूजी अवसरी भजे द्विजी निमित्ताधिकी यजी इतर उद्देशे या यज्ञ क्रिया उचिता यज्ञौषी हवन करिता हुतशेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबे से भोजन करी की भोग्याची ते निवारी कल्मशाते ते यज्ञ वशिष्ठ भोगी म्हणून सांडिजे तो अभि जया परी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठु जैसा नागवी भ्रांती लिशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा म्हणून स्वधर्म जे अर्जे ते स्वधर्मेची विनी योगी जय मग उरे ते भोगी जय संतोषेशी हे वाचोनी प्रार्था राहतो नये अन्यता ऐसी आद्य हे कथा सी मुरारी सांगे हे वाचोनी प्रार्था राहतो नये अन्यता ऐशी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरे श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 29 भाग 5
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। परपुरुषी आरोहण ह्याची पतिव्रतेसी दूषण, ऐकोणी सीतेचे वचन, पूर्व कथन कपी सांगे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कणा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जनस मी काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 29व्या अध्यायाच्या भाग 5 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। सीता माऊली हनुमंतरायाला म्हणते, मी सत्यपतिव्रत आहे, तू परपुरुष आहे, परपुरुषाच्या पाठीवर बसणं हे सत्यपतिव्रतेला दूषण आहे, डाग आहे, कलंक आहे। हनुमंतरायांनी सीता माऊलीची ही भूमिका ऐकली आणि कपी हनुमंतराया सीता माऊलीला आपण कोण आहोत, आपलं नातं रामराया बरोबर काय आहे याची पूर्व कथा माऊली सीता जानकीला हनुमंतराया सांगू लागले। राम सर्वार्थी सर्वज्ञ, गर्भी ब्रह्मचर्य कोपिन, माझी श्रीराम देखोन, धाडी आपण तुझ पाशी। सीता माऊलीला हनुमंतराया म्हणतात, राम सदा सर्वदा सावधान आहे, राम सर्वज्ञ आहे, राम जाणत आहे। मी ज्यावेळी जन्माला आलो, आता जग जन्माला येतं पण ते नग्न अवस्थेत येतं। नग्न अवस्थेत जन्माला आल्याबरोबर ते बालक त्याच्या लिंगावरून पुरुष आहे की स्त्री आहे हे ओळखलं जातं। पण हनुमंतराया जन्माला आले हे आईच्या उदरातूनच सोन्याची लंगोटी नेसून जन्माला आले। त्यामुळं माता अंजनीला सुद्धा हनुमंतरायाची ती गुप्त जागा पाहता आली नाही, पाहायला मिळाली नाही। गर्भातूनच ब्रह्मचर्य कोपीन धारण करून हनुमंतराया अवताराला आले, जन्माला आले। आणि हे माऊली रामरायांनी मला पाहिलं आणि बरोबर ओळखलं, आणि तेव्हापासून रामरायाचं माझं सख्य झालं। आणि त्याच रामरायांनी तुझ्या शुद्धीसाठी तुझ्याकडे मला पाठवलेलं आहे। हनुमंतराया बोलू लागलेले आहेत, माझी जाणूनी समूळ स्थिती, श्रीयसी भेटी एकांती, ऐशे जाणोनी श्री रघुपती, मज तुझ प्रती धाडिले। मी कसा आहे तर ब्रह्मचारी आहे, नुसता ब्रह्मचारी नाही,
बालब्रह्मचारी नाही, आईच्या पोटातूनच बाहेर यायच्या अगोदर पासूनच दृढ कोपीनं ब्रह्मचर्याची कासोटी लंगोटी घालूनच मी बाहेर आलेलो आहे. त्यामुळे रामरायाला सुद्धा माहिती आहे की कोणाला सीतामाऊलीच्या शुद्धीला पाठवावं याची अक्कल भगवंताला आहेच ना. नाहीतरी आताच्या लोकांची काय अवस्था आहे. अहो, एखादी पराविया नारी पाहिली, सुंदर पाहिली की तिला गोड गोड बोलतात, तिला कसं वश करायचं, तिला कसं पगळायला लावायचं आणि तिच्याबरोबर वासनेनं संबंध कसे ठेवायचे. पण हनुमंतराया म्हणतात, माता माऊलीये, मी ह्या गोष्टीपासून अलिप्त आहे. माझ्याकडे वासना वगैरे काही नाही, इच्छा वगैरे काही नाही. रामरायाचं कार्य करणं, त्या कार्यासाठी सर्वस्व अर्पण करणं हाच एक माझा उद्देश आहे. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अन्य किंवा अनुभव नाही तुझ्या. हनुमंतराय माऊलीला म्हणतात, हे रामरायाने ओळखलं आणि म्हणून रामरायाने हे जाणून घेऊन मला तुमच्याकडे पाठवलं. हनुमंतराय माऊलीला बोलतात, तुझा विकल्प जाऊया जान, निज मुद्रा देवनी खून, श्रीरामे धाडिले आपण, अपत्य जान मी तुझे. तुला कुठलीही शंका वाटायला नको, तुला माझ्याबद्दल मनामध्ये विकल्प यायला नको. म्हणून रामरायांनी श्रीराम नामांकित श्रीराम मुद्रा मला खून म्हणून दिलेली आहे आणि रामरायांनी तुमच्या शुद्धीसाठी मला पाठवलेलं आहे. मी तुमचं लेकरू आहे म्हणले, तुम्ही माझी आई आहे, मी तुमचं बालक आहे, असं हनुमंतराया सीतामाऊलीला बोलतात. अनेक सांगितली खून, कैकई वल्कले परिधान, तुझ नेसतान यती जान, श्रीरामे आपण नेसविली. हनुमंतराया म्हणतात, अजून रामरायांनी मला एक विशेष अशा प्रकारची तुमच्या जीवनातली कथा सांगितलेली आहे. यावेळेस कैकईनं तुम्हाला वनवासाला, रामरायाला वनवासाला पाठवायचं ठरवलं. रामराया वनवासाला निघाले, रामराया बरोबर लक्ष्मण दादा वनवासाला निघाले आणि सीता माऊली तुम्हीही वनवासाला निघाला. पण कैकईचं असं वचन होतं की राज्यातली एक अणुमात्र ही वस्तू बरोबर न्यायची नाही, अंगावरची भरजरी वस्त्र सुद्धा काढून ठेवायची. अयोध्येमधून वनवासाला जाताना काही एक घेऊन जायचं नाही. जसं का आपण कुठंतरी बाहेर गावाला निघालो तर आपल्या बरोबर अंतरून पांघरून आपल्याला ज्या ज्या वस्तू लागणार आहेत, पैसा, काय भोजनासाठी असणार बनवलेलं अन्न असेल किंवा एटीएम कार्ड असेल किंवा मोबाईल असेल, अशा अनेक वस्तू आपण घेऊन जातो. पण काही ना असा नेम ठरवला होता की वनवासाला जाताना अयोध्येतून एक कणभरही काही न्यायचं नाही. आणि त्यावेळेस तुम्ही अंगावरची भरजरी वस्त्र फेडली होती. वनवासाला जाताना रामरायांनी वल्कल धारण केली, लक्ष्मण बाप्पा वल्कले नेसले. हे सीता माऊली तुम्हाला वल्कल नेसता येत नव्हती. झाडाच्या साली अंगाला गुंडाळायच्या कशा हे तुम्हाला माहित नव्हतं. पण रामरायांनी तुम्हाला वल्कल नेसवली. ही खूण मला रामरायांनी तुमच्या जीवनातली सांगितली. हनुमंतराया सीता माऊलीला बोलतात,
खुन सांगता हनुमंत चित्ती चमत्कारिली सीता विकल्प सांडोनी तत्वता गुज एकांत पुसत. हनुमंतरायांनी सीता माऊलीला सांगितलं राम मला काय काय सांगतात. अहो त्यांच्या मनात जे जे येईल ना त्यांचं मन या हनुमंताजवळ मोकळं करतात. त्यांच्या मनात काही एक शिल्लक ठेवत नाही, काही राखून ठेवत नाही, सगळं सगळं मला सांगतात. अहो तुमच्या ह्या नवरा बायकोतल्या गुह्य गोष्टी आहेत. तुम्हाला वल्कला नेसायला येत नव्हती ती रामानं नेसवली. हे काय मी पाहिलं होतो का? हे मला श्रीरामांनी सांगितलं. अशी खूण हनुमंतानी सीता माऊलीला सांगितली. सीता माऊली हनुमंताकडे टवकारून पाहायला लागली. विकल्प मनामध्ये जो काही होता तो सोडून दिला आणि एकांतामध्ये हनुमंतरायाला सीता माऊली काय गुज विचारू लागली. ऐका, सावधानतेने ऐका. असे कवी करते शांतप्रम एकनाथ महाराज श्रोते मंडळींना, भाविक भक्तांना विनंती करतात. श्रीरामे आणविले शुद्धीसी किंवा आणविले सीतेसी, हे सत्य सांगे मज पासे त्या कार्याशी मी करीन. सीता माऊली हनुमंताला एकांतामध्ये गुज विचारते. ए हनुमंता, तुला या शुद्धीच्या कार्यावर रामरायांनी पाठवलं, बरोबर आहे ना? हनुमंतराय म्हणाले बरोबर आहे. तुला माझा शोध घ्यायला सांगितलं, बरोबर आहे का? हनुमंतराय म्हणले बरोबर आहे. मग सांग म्हणले हनुमंता, माझी शुद्धी लागल्यानंतर रामरायांनी तुला सीता आणायला सांगितली का सीतेचा शोध घेऊन यायला सांगितलं? आणि जर रामराय म्हणले असतील जिथं कुठं सीता सापडेल, ज्या ठिकाणी सीता तुला गवशेल मिळेल, तिला ताबडतोब माझ्याकडे घेऊन ये, असं जर माझ्या रामांनी सांगितलं असेल तर ते कार्य मी करायला तयार आहे. बोल हनुमंता, खरं खरं सांग बरं हनुमंता, तुला मला घेऊन यायला सांगितले का मी कोणत्या ठिकाणी आहे या गोष्टीचा शोध घेऊन यायला सांगितलंय, शुद्धी घेऊन यायला सांगितलंय? सांग हनुमंता. सीता माऊली बोलते, श्रीरामे आणविली सीता तरी आत्ताच येईन हनुमंता, ऐशे सीतेने पुसता आला कपिनाथ गहीवर. आता माता माऊली जगन्माता आहे, दोघांनी आडेवेळे घेतले सुरुवातीला. अहो पण ती जन्मदात्री आहे, ती लेकरा पुढं कुठं हात टेकेल का? लेकरू किती जरी हुशार असलं, किती जरी चॅप्टर असलं, किती जरी बाजिंदा असलं, तर आई ती आईच असते. ती जगाची जगन्माता आहे, ती सामान्य आहे का एखाद्या स्त्रीसारखी? तिनं हनुमंताला लगेच कोड्यात टाकलं. बोल बर खरं हनुमंता, तू खरं बोलतोस ना? म्हणले सांग मला खरं. तुला जर रामरायांनी सांगितलं असेल ए हनुमंता सीता सापडली की तिला घेऊन ये, तर मी आत्ता तुझ्या बरोबर येते म्हणते. असं हनुमंतरायाला सीता माऊलीने प्रश्न केला आणि हनुमंतरायाचा कंठ दाटून आला, खुंदका आला हनुमंतरायाला, घाईवर आला, प्रेम दाटलं आणि हनुमंतराया उक्साबुक्शी रडायला लागले. आपुला दावोनी पुरुषार्थ शीघ्र येईन म्हणे हनुमंत, अगाध सीतेचे महिमा सामर्थ्य उशे इत्यर्थ आज्ञेचा. मी ठरवलं होतं, मी एवढा उंच वाढलो, मला मोठा झालो, पर्वतासारखा झालो, आणि आता मला विश्वास होता माता माऊली सीता जानकी माझ्या पाठीवर बसेल, मी रामरायापर्यंत त्यांना घेऊन जाईल, रामराया खुश होतील.
सीतामाऊलीला आनंद होईल रामाची सीतेची भेटी झाल्यानंतर. पण सीतामाऊली लई हुशार आहे हो. हनुमंतराया म्हणतात सीतामाऊली फारच चाणाक्ष आहे, फार बुद्धिमान आहे. मला तिनं कोड्यात अडकवलं. मी ठरवलं होतं की ताबडतोब माऊलीला रामरायाजवळ हजर करीन. माझ्या पाठीवर बसले की त्या क्षणी एकच उसळी घेईन, रामरायाची सीतामाऊलीची भेटी घडवून आणीन. पण सीतामाऊलीकड अगाध असं भक्तीचं सामर्थ्य आहे. सीतामाऊली म्हणते रामरायाची आज्ञा प्रमाण आहे ना हनुमंता. सेवके करावे सांगितले काम, हुतू पण कामाने. सेवके करावे सांगितले काम, शिक्क्याचा तो धर्म स्वामी राखे. सेवकानं मालकानं जेवढं सांगितलेलं काम आहे तेवढं करायचं. पाय धु म्हटलं की पायच धुयायचं. पायात साखळ्या केवढ्याच्या आहेत विचारायचे नाही. आपल्याला काय काम सांगितले? पाय धुयायचे. तर आपण गपगुमान पाय धुयायचे. तुमच्या पायातलं पंजन केवढ्याचं आहे अजिबात विचारायचं नाही, म्हणजे आगावपणा करायचा नाही. सीतामाऊली म्हणते रामाची आज्ञा काय आहे हनुमंता? सांग बर, खरं बोल बर. हनुमंत या कोड्यात पडले. सावध अवधारी व माते, असत्य न बोले मी येथे. श्रीरामे आणविले शुद्धीते, हेची निश्चित राम आज्ञा. आई, मी कशाला खोटं बोलेन? मी काय लबाड आहे का म्हणले? हा, मी खोटं बोलणाऱ्यापैकी वाटतो का आई? नाही 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 नाही, मी कधीही खोटं बोलणार नाही. म्हणजे मी खरंच सांगतो. रामरायाची हीच आज्ञा की सीता माऊलीची शुद्धी घेऊन ये. नाही मला तुम्हाला आणायला सांगितलं, म्हणजे तुमची शुद्धी आणायला सांगितलेलं आहे. असं हनुमंतराया सीता माऊलीला निश्चित रामाज्ञा काय आहे ते सांगू लागले. सीता म्हणे हनुमंता, विलंब न करावा सर्वता. शीघ्र जावणी आता श्री रघुनाथा सांगावे. सीता माऊली मग म्हणते आता माझी शुद्धी लागली ना हनुमंता, आता टाइमपास करू नको. उगाच चांगली वेळ आयुष्यातली वायपट घालवू नको. तू आता ताबडतोब इथून निघ, लवकर निघ, सावकाश जा, लवकर पोच, रामरायाची भेटी घे आणि उशीर न लावता ताबडतोब तातडीनं रामरायाला माझी शुद्धी सांग. माझ्या शुद्धीची बातमी दे हनुमंता. तू आता इथं उशीर लावत बसू नको. सीता माऊली हनुमंताला बोलते, मजवरी कृपा आहे हनुमंता, करी जावनी शीघ्रता. शुद्धी सांगावया श्री रघुनाथा, चरणी माथा ठेविला. सीता माऊली म्हणते तुम्हाला आई समजतोच ना, मग आईचं तू लेकरा ऐकत नाहीस का? आईवर तुझी माया नाही का? आईवर प्रेम नाही का तुझं? आई तुला आवडत नाही का? आणि जर तुला माझ्यावर कृपा असेल तर तू काय कर, ताबडतोब निघ, रामरायाची भेट घे आणि मी सापडले म्हणून रामरायाला बातमी दे. अरे निघ ना हनुमंता म्हणून सीता माऊलीनं हनुमंताच्या चरणावर आपलं डोकं टेकवलं. हनुमंतरायाच्या चरणावर सीता माऊली नतमस्तक झाली. जसं आपल्याकडे सुद्धा एखादं लेकरू आईचं जर ऐके ना गेलं, आई सांगून 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 कंटाळून कंटाळून बेजार होते आणि मग एखाद्या वेळेस आई म्हणते अरे तुझ्या पाया पडू का? तुला काही सांगितलेलं कळतंय का नाही? तू कधी ऐकणार आहे?
तसंच सीता माऊलीनं हनुमंतरायाला सांगितलं. हनुमंतराया काही निघत नाहीत हे पाहिलं आणि सीता माऊली हनुमंतरायाच्या पाया पडू लागल्या. सीतेने करीता नमस्कार, पायावरी लोळे वानर, अहो मी तुझे रंक किंकर, आज्ञाधार नियमस्त. सीता माऊलीनं हनुमंतरायाचं कणव काकलुती येऊन पाय धरलं. हनुमंताच्या पाया पडल्या. हे हनुमंतानं पाहिलं आणि माऊलीच्या चरणावर गडबडा गडबडा हनुमंतराया लोळायला लागले, लोटांगण घालू लागले. अगं आई, असं का करतेस? तुझं ऐकत नाही तर मी कुणाचं ऐकतोय? का तू एवढी काळजी करते? थांब ना, कितीतर दिवसानं तू भेटलीये, गाठभेट झालेली आहे. अगं मला आईपासून तर काही दूर जाऊ वाटतं का? मी तुझा सेवक आहे, मी तुझा दास आहे, मी तुझा किंकर आहे. मी तुझ्याकडे कधीही दुर्लक्ष करणार नाही. तुझा एकही शब्द मी वाया जाऊ देणार नाही आई. हे सीता माऊली ये, जानकी ये, तुझी आज्ञा मला प्रमाण आहे. हनुमंतराया बोलतात, श्रीराम सेवक जो जो कोणी, तो माझा मुकुट मनी, त्याचे चरणी लोटांगणी, सत्यवाणी हनुमंता. हनुमंतराया म्हणतात, जो कोणी माझ्या रामाचा सेवक आहे, जो कोणी माझ्या रामाचा दास आहे, जो कोणी माझ्या रामाचा भक्त आहे, तो भक्त माझ्यासाठी देव आहे, माझ्यासाठी मुकुटमणी आहे. त्या सगळ्यांचं मी दर्शन घेईन, त्याच्या चरणावर मी लोटांगण घालीन. हे माझं सत्य 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 बोल आहे. तू तर माझी माता माऊली आहे, मी तुझा कसा शब्द मोडे नाही. हनुमंतराया बोलतात, ऐकता सीता सद्भाव वचन, अले हनुमंता स्मुरान, आताची देव आपुली खूण, शीघ्र गमन मी करीतो. सीता माऊली म्हणते, जो रामसेवक आहे त्या रामसेवकाच्या चरणावर मी लोटांगण घालते. ही सत्यवाणी म्हणजे हनुमंता, तो माझ्यासाठी मुकुटमणी. हे सीता माऊलीच्या मुखातले बोल आहेत. आणि सीता माऊलीचं सद्भावाचं बोलणं, आवडी प्रेमाचं बोलणं हनुमंतरायाने ऐकलं आणि हनुमंतरायाला स्फुरण आलं, अंगामध्ये आवेश आला. आणि हनुमंतराया म्हणतात, आत्ताच मी रामरायाच्या भेटीला जातो माऊली ये. पण माझी तुमची भेट झाली, नेमकी भेटलेली मला सीताच होती. याची खून रामरायाला पटावी म्हणून तुम्ही खुनेसाठी मला काहीतरी तुमच्याकडचा जिन्नस, काहीतरी वस्तू, काहीतरी मला द्या. मी ताबडतोब रामरायाच्या भेटीला जातो, आत्ता जातो, रामरायाची भेट घेतो आणि तुम्ही सापडला म्हणून बातमी देतो. हनुमंतराया सीता माऊलीला बोलतात, सत्य मानावया वानरा, खून म्यानिली श्रीराम मुद्रा, तुही खून दे श्रीरामचंद्र, सत्य कपिंद्रा मानावया. बघ म्हणले आई सीता माऊली आहे, मी रामरायाचा सेवक आहे हे तुला कळावं, मी रामाकडूनच आलोय हे तुला पटावं, हे तुला खरं वाटावं म्हणून मी रामरायाकडून येताना श्रीराम मुद्रा खून म्हणून घेऊन आलो. ती तुझ्या पुढे टाकली, ती तू पाहिली, तिच्याबरोबर तू संवाद केला, गोष्टी केल्या, गप्पा मारल्या, तिचं दर्शन घेतलं. जशी मी ती श्रीराम मुद्रा खून म्हणून आणली आणि तुमची माझी ओळख पटली, मी रामाचा दास आहे हे तुम्हाला कळालं, तसं तुमची माझी भेट झाली. हे जर मी रामरायाला जाऊन सांगायचं म्हटलं तर रामाला खरं वाटलं पाहिजे, खरोखर याला माझी सीता सापडली की दुसरी कोण हरवलेली एखादी महिला सापडली, कारण हे वानर आहे आणि माझ्यासारख्या वानराची
सीताशुद्धी रामरायाला खरी वाटावी म्हणून तुमच्याकडे असणारी एखादी वस्तू मला खुनेसाठी चिन्ह म्हणून द्यावी, मग तुमची शुद्धी रामरायाला खरी वाटेल. हनुमंतराया बोलतात, ऐकता कपीचे वचन सीता खून दे कळवळोन, कैशी दिदली खून सावधान अवधारा. सीता माऊलीनं हनुमंतरायाच्या मुखातलं खुनीसाठीची विनंती वजा शब्द ऐकलं. माऊलीच्या मनामध्ये एक कळवळा निर्माण झाला आणि सीता माऊलीनं हनुमंतरायाला एक खून म्हणून एक वस्तू दिली, एक जिन्नस दिला. आता सीता माऊलीनं काय जिन्नस दिला, काय वस्तू दिली खून म्हणून, याची कथा रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही सावधानतेने ऐका. सुंदर अशा प्रकारची कथा आहे, गोड कथा आहे. रामायण अत्यंत मनोहर आहे, रमणीय आहे, जीवाला धन्य धन्य करणार आहे. ज्या गोष्टी जीवन कसं जगायचं हे जर शिकायचं असेल तर रामायणातून शिकावं. आई वडिलाशी कसं वागायचं, भाऊ भावाशी कसं वागायचं, मित्र मित्राशी कसं वागायचं, वैऱ्याबरोबर कसं वागायचं, हे सगळं जर जीवनामध्ये शिकायचं असेल तर रामायणाचा अभ्यास फार महत्वपूर्ण आहे भाविक हो. आणि असं गोड सुंदर रामरायाच्या कथा सांगणार हे रामायण असा आद्य सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. पुढची गोड कथा आपण सेवे करता पुढच्या भागामध्ये घेऊ. कुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एकाच्या निर्धनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न बापू. यती यशमती परमार्थ गती स नरो भव सागर मुदती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषण आदीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपु. यती यशमती परमार्थ गती स नरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषण दीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाश सकळ देवादि देवा कृपाळू आजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा सहस्त्रपादा सहस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमल नैना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हे चिकरित सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरित सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हे चिकरित सेविनवनी भवबंधनी सोडवावे. ते शिवा नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामन श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दुक्ष जनार्षि अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंत ते शिव नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामन श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा
संकर्षण वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तम दक्ष जनार्षि अच्युत जनार्दन उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठल पांडुरंग भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल